सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू युअर भायगा चॅनल. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. खूप दिवसाने मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येतोय आणि ते पण कलर ग्रेडिंग वरती आणि इफेक्ट आणि प्रीसेट जर मला फ्रीमध्ये मिळणार आहे तर चालू करूया. आजचा फोटो आपण चला दाखवतो. हा आहे आपला आजचा फोटो. सगळ्यात पहिला स्वतःला लहान करून घेतो. ओके, मी आता याला इथे ठेवतो तोपर्यंत. ओके, हा आहे आपला आजचा फोटो. तुम्ही बघू शकताय. मेकअप शूट केलं होतं आणि एक लॉंग फोटो काढला होता. सो हा फोटो आता आपण एडिट करणार आहोत. हा इंस्टावरती मी याचा प्रीसेट दिला आहे. सो पुन्हा एकदा युट्यूबवरती आता घेऊन आलोय. तो सगळ्यात पहिला इथून मी हिलिंग मध्ये नको ते सब्जेक्ट काढून घेतो. चेक करू शकताय, हा फोटो आहे. सगळ्यात पहिला स्किन स्मूथ करून घेऊया. नॉर्मल एकदम मी स्किन स्मूथ करतोय. चेक करू शकताय तुम्ही. त्याच्यावरती मी प्रॉपर व्हिडिओ पोस्ट केलाय. तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या अकाउंट युट्यूबच्या चॅनलवरती या. बाकीचे व्हिडिओ आहेत खाली. खूप दिवसांनी आपला व्हिडिओ आलाय. परफेक्ट स्किन स्मूथ पहिला करून घेऊया. स्किन स्मूथ करताना जास्त पण स्मूथ करू नये, तेवढंच आपल्याला पाहिजे तेवढंच. हातापासून पण थोडासा ब्रश मारून घेऊया. इकडे पण सेम. ओके, आपण स्मूथ केले आहे. त्यानंतर फिल्टर कॅमेरा आपण ओपन केलाय. आपल्याकडे प्रीसेट खूप आहेत, होत्या नाहीत. बघू शकता तुम्ही, कुठला पण प्रीसेट पडू शकतोय. आणि इथे एवढे सारे प्रीसेट आहेत आपले. तो आता आपण सगळ्यात पहिला याला प्रीसेट यूज करायचाच आहे. सो कुठला करायचा बघू आता. त्याचा प्रीसेट करू. आता मी युनिव्हर्सल करतोय. सो हा प्रीसेट मला इथे परफेक्ट झालाय. मी याला ऍडजस्टमेंट करायला पाहिजेत. तर तुम्ही बघू शकताय, प्रीसेट मारला, फेसचा कलर सगळा डल झालाय, नॉईज आले. तो स्टार्ट टू एंड मी पहिल्यापासून सगळं सांगतो. सगळ्यात आधी मी लाईट मध्ये जाणार. मला कॉन्ट्रास्ट लो वाटतो, मी कॉन्ट्रास्ट वाढवणार. कॉन्ट्रास्ट वाढवला की फोटो जरासा एचडी व्हायला, कलर चांगले वाटायला. हायलाइट थोडी कमी करणार, बिकॉज खूप वाईट वाटायलाय. शॅडो थोडी कमी. बॅकग्राऊंड खूप भारी येते आणि हा जो कलर टोन आहे मला हाच पाहिजे आहे. तो ब्लॅक थोडं कमी करेन. नको ब्लॅक, ओके आहे मला. लाईट पॅनलचं काम झालं. आता कलर मध्ये आलो, थोडं टेम्परेचर वाढवतो. तो आता बघू शकता इफेक्ट खूप भारी वाटायला. कलरचं कॅम्प पण झालं. इफेक्ट्स मध्ये आलो, क्लॅरिटी मायनस आहे. ओके, 0 गेली. ग्रेन कमी केलेत जेणेकरून मुंग्या जातील. ग्रेन काय काम करते तुम्ही बघू शकताय. ग्रेन मी आता कमी केलं. सो याचं काम पण झालं. कर्व मध्ये मी आता काही खेळण्याचा भाग करत नाही आणि मला फेसचं सॅच्युरेशन लई कमी वाटले. पहिला मी ऑरेंजचं सॅच्युरेशन वाढवणार. फेसचा टोन तुम्ही बघू शकता येत आहे. तो आता मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे फेस खूप गोरा वाटायलाय. मी याला कमी करतो. ओके, सो एका लेवलला आलाय. बिफोर आफ्टर तुम्ही बघू शकताय. इकडून जरासं ह्यू चेंज करून फेसचा टोन मॅच करूया आपण. तो मला इथे मॅच वाटतोय. मी डन केला इथे. तो फोटो झूम आउट केला. फेसचा टोन तुम्ही चेक करू शकता. जरा सॅच्युरेशन मी आणि कमी करतो. ओके, मला इथं ओके आहे. त्यानंतर जो कलर तुम्ही पाहिजे इकडून करू शकता ह्यू मध्ये. आता मागे ग्रीन कलर आहे, सो ग्रीनचं मी चेंज केलं की पाहिजे तो कलर होतोय. तर मला हाच ग्रीन आवडलाय, तोच ठेवीन. जरा सॅच्युरेशन त्याचं वाढवेन. तो मला इथं ओके. बिफोर आफ्टर फक्त कलर दिलाय, अजून ग्रेडिंग करायला नाही. सो आता मी ग्रेडिंग मध्ये आलो. इथे टोन आहेत, सॅच्युरेशन मी 3 ठेवले. पाहिजे तसा टोन मला हा इथे टोन चांगला वाटतोय. सो हा मी डन केला. ग्रेडिंगचं काम झालं. डिटेल मध्ये आलो, शार्पनेस कमी केला. बघू शकता तुम्ही बिफोर आफ्टर. इथं माझं काम झालं. मी ऑप्टिक्स मध्ये खेळणार नाही ना लेन्स ब्लर मध्ये खेळणार आहे. तो नॉर्मली माझं काम झालंय. त्यानंतर मी आता मास्किंग मध्ये जाणार. मास्किंग मध्ये माझ्याकडे खूप प्रकार आहेत. सब्जेक्ट, स्काय, बॅकग्राऊंड, ब्रश. मी लिनियर ग्रेडियंट वापरणार आहे. सो लिनियर ग्रेडियंट मी असं घेतलंय, चेक करा तुम्ही या टाईप मध्ये. आणि यामधून मी सबस्ट्रॅक्ट सब्जेक्ट केलाय. सो माझा सब्जेक्ट इथून सबस्ट्रॅक्ट झालाय. तो आता इथे मला स्मोकी इफेक्ट पाहिलाय. सो मी पहिला क्लॅरिटी डाऊन करणार. डीएच जरा वाढवणार. बघू शकताय तुम्ही. आणि त्याचं टेम्परेचर जरा वाढवणार. तो इफेक्ट तुम्ही बघू शकताय. बिफोर आफ्टर किती भारी वाटायला लागलाय. डन. मला अजून हा कलर पाहायला मिळत नाही. सो मी पुन्हा कलर मध्ये जाणार. सॉरी, कलर मिक्सर मध्ये जाणार. ग्रीनचं सॅच्युरेशन वाढवणार आणि मला याला हिरवाच टोन पाहिलाय. तो मी याला हिरव्याकडे शिफ्ट करणार. बघू शकताय. आता मला सगळं झालं, पण इथं मला थोडं ब्लॅक पाहिलंय. सो मी पुन्हा इकडे येणार. सेम अगेन सबस्ट्रॅक्ट, सिलेक्ट सब्जेक्ट आणि मी त्याला ब्लॅक करून घेणार. तुम्ही बघू शकताय कसलं भारी वाटतंय डेंजर मध्ये. इथं मला हे जे स्काय आहे ते पण मला अजून ऑरेंज टाईप मध्ये पाहिलाय. सो मी याला एवढंच घेऊन इथे मी टेम्परेचर वाढवायचं काम करणार. त्यातून सबस्ट्रॅक्ट, सिलेक्ट सब्जेक्ट. मी बिफोर आफ्टर बघू शकता फोटो.
आणि खूप पॉपअप वाटत असेल तर थोडंसं सॅच्युरेशन मी कमी करू शकताय, जसं मी आता करतोय. तो आपला बिफोर आहे, आफ्टर आहे. तो हात जरासे ब्लॅक झाले आहेत, सो हातापाशी पण पुन्हा सेम प्रोसेस. सिलेक्टिव्ह टूल घेणार, हातापाशी जरा एवढं सिलेक्शन करून घेणार आणि ब्लॅक वाढवणार. बघू शकताय तुम्ही इकडे जरासं. ओके, फेसचा कलर अजून गोरा वाटत असेल मी आणि कमी करणार थोडासा. ओके, डन. सो आपला हा बिफोर आहे आणि हा साईडला आफ्टर आहे. आता याचा आपण प्रिसेट तयार करूया. प्रिसेट कसा तयार करायचा त्यासाठी तुम्हाला इथे साईडला सेव्ह सेटिंग्स म्हणून आहे. सेव्ह सेटिंग्सवर जायचं, ऑल सगळं क्लिक करायचं, मास्किंगला पण क्लिक करायचं, सेव्ह. आणि इथे मी आता डाउनलोड्समध्ये नाव टाकतोय. याचं नाव ठेवतोय मी मॅडकिंग ग्रीन प्रीमियम. स्पेलिंग प्रीमियम. तो हे आपला नवीन प्रिसेट तयार झालाय. तुम्ही आता ओके करतोय. सो आता हा प्रिसेट आपण तयार केलाय. सो हा अप्लाय कसा होतोय बघूया आपण. कंट्रोल झेड करूया. आता आपण एवढा वेळ लावला एडिट करायला. आता मी पुन्हा फिल्टरमध्ये गेलो, कॅमेरा मध्ये गेलो, लोड सेटिंग्स मध्ये गेलो आणि डाउनलोड्स मध्ये गेलो. मॅडकिंग ग्रीन प्रीमियम XMP त्यावरती क्लिक केलं. बघू शकताय तुम्ही एका क्लिक मध्ये एडिट झाला आहे फोटो. हा आहे आपला बिफोर, हा आहे आफ्टर. तर तुम्ही चेक करू शकताय. तुम्ही आता याला ओके करतो आणि ठरल्याप्रमाणे माझ्या ऍक्शन मध्ये मी याला लोगो लावणार. क्लिक, ओके, डन. आणि याला मर्ज विजेबल करून सेव्ह करणार माझ्या फाईलमध्ये. सो गाईज पुन्हा एकदा मी जरा स्वतःला मोठं करतो. सो गाईज सगळ्यांना व्हिडिओ समजला असेल. सगळे मी सांगायचं काम केलंय. प्रिसेट पण खाली डिस्क्रिप्शन मध्ये फ्रीमध्ये देणारच आहे. तर कुणाला काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. खूप दिवसांनी व्हिडिओ आलाय, खाली कमेंटा करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, जरा सपोर्ट करा. उद्यापासून रोज व्हिडिओ करेन मी आणि खूप लांबट लावत बसत नाही. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचं काम केलंय. तरी काय शंका असली इन्स्टाला मेसेज करा किंवा खाली कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला रिप्लाय नक्की करेन. सो भेटू पुढच्या व्हिडिओला. तब तक के लिए बाय बाय. थँक्स फॉर सपोर्टिंग. सबस्क्राईब करायला विसरू नका.